व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. काय होतं ना की एखाद्या वेळी जर एखादं अपयश आलं किंवा एखादा पराभव झाला तर तो पचवणं किंवा ऍक्सेप्ट करणं हे स्वाभाविक आहे आणि सोपं सुद्धा आहे. मात्र सतत अपयश, सतत पराभव जर व्हायला लागला, आपलं म्हणणं कोणीच ऐकेनासं झालं तर मग वैफल्य यायला लागतं मित्रांनो. आणि असंच वैफल्य महाराष्ट्रामधल्याही एका अतिशय स्वतःला विद्वान समजणाऱ्या व्यक्तीला आलेलं आहे. आणि हे वैफल्य इतकं शिरेला पोहोचलेलं आहे की ही व्यक्ती वेड्यासारखी वागायला लागलेली आहे. थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेलच की विषय कोणाबद्दल आहे. तर हा विषय आहे निखिल वागळे यांच्याबद्दल. निखिल वागळे यांना ममता बॅनर्जी यांचा झालेला पराभव अजिबातच पचत नाहीये. निखिल वागळे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलेली आहे की 90 लाख मतदार यादीतून काढल्याबद्दल आणि भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश संपादन करून दिल्याबद्दल निवडणूक आयोगाचे जे मुख्य आहे ज्ञानेश कुमार यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, अशी कैशी त्यांची एक पोस्ट आहे. खरं तर या पोस्टमधून निखिल वागळे यांचा जळफळाट स्पष्ट दिसतो. निखिल वागळे यांच्याप्रमाणेच त्यांचेच ते निर्लज्ज बनूवाले विश्वंभर चौधरी, त्या निर्लज्ज बनूच्या विश्वंभर चौधरींनी सुद्धा असंच काहीच विधान केलेलं आहे की 1 करोड मतदार काढण्यात आलेले आहेत. समथिंग भाजपला आणि ममता बॅनर्जी यांना साधारण जितकं मतदान झालेलं आहे यामध्ये फक्त 20 लाखांचाच फरक आहे. आता विचार करा, जर हे 1 करोड मतदार जर मतदार यादीमध्ये असते तर नक्कीच ममता बॅनर्जी यांचा विजय निश्चित होता. त्यामुळे हा भारतीय जनता पक्षाचा विजय अजिबातच नाही तर हा निवडणूक आयोगाचा विजय आहे, असं या निर्लज्ज बनूवाल्यांचं म्हणणं आहे. आता महत्वाची एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या तेव्हा काय घडलं होतं? देवेंद्र फडणवीस यांनी मावा आघाडीला किती मतं मिळाली आणि महायुतीला किती मतं मिळाली याची आकडेवारी सांगितलीच होती ना. 1-1.5%, 2% फरक होता तो फक्त, आणि ती तूट यांनी विधानसभेमध्ये भरून काढली. मात्र ममताला ही 20-30 लाख मतांची जी तूट आहे ही भरून काढणं आता शक्य नाही. त्याचं कारण असं आहे, SIR झालेला आहे मित्रांनो. आणि या SIR मधून हे सगळे बांगलादेशी घुसखोर हकलून लावण्यात आलेले आहेत. आणि याचाच जळफळाट महाराष्ट्रातल्या या सगळ्या लिब्रांडूजला व्हायला लागलेला आहे, त्याचा त्रास व्हायला लागलाय आणि यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. तसाही उन्हाचा पारा वाढलेला आहे. अनेकांना अशी शंका सुद्धा येत होती की उन्हाचा पारा वाढलाय म्हणून हे पागलसारखे वागायला लागलेले आहेत का? तर नाही, हे मूळचेच मूर्ख आणि स्वतःला अतिविद्वान समजणारे तद्दन लिब्रांडूज आहेत, ज्यांना दिवसाला 2दा यांचा मूळव्याध ठणकल्याशिवाय यांना करमतच नाही, यांना बरंच वाटत नाही, अशी यांची परिस्थिती आहे. यांच्याबद्दल थोडंसं आपण बोलणारच आहोत. मात्र त्या अगोदर आपल्या प्रपंच परिवाराच्या सत्कर्मामध्ये जे सहकार्य करत आहेत, योगदान देत आहेत, त्यांचे आभार व्यक्त करणं ही देखील आपली जबाबदारी आहे मित्रांनो. तेव्हा वसई वेस्टचे प्रमोद सखाराम घरात यांनी आपल्याला मोलाची मदत केलेली आहे, योगदान केलेलं आहे. रुना देशपांडे यांनी देखील योगदान केलंय. शशिकला शिरीष देशपांडे यांनी देखील योगदान दिलंय. शशिकांत सावंत आणि पडवळ साहेब यांनी देखील खूप महत्वाची मदत केलेली आहे. महत्वाचं सहकार्य आहे श्री शशिकांत पडवळ यांच्यातर्फे. अशोक नाबार ठाणे यांनी देखील आपल्या सत्कर्मामध्ये सहकार्य केलेलं आहे. आपण कॅन्सरग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांचे औषध उपचार, त्यांच्या नातेवाईकांसाठी अन्नदान, अशा गोष्टी करत आलेलो आहोत, पुढेही करणार आहोत. जो बळीराजा शेतकरी पिकवून जगाला खाऊ घालतो, दुष्काळामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ यावी यापेक्षा मोठं दुर्दैव कुठलंच नाही मित्रांनो. त्यांच्या अडीअडचणी सोडवणं हे देखील सामाजिक जाणीव आणि जबाबदारी म्हणून आपलं कर्तव्य आहे. तेव्हा हे जे सत्कर्म आपल्या स्वाभिमानी हिंदू परिवारातर्फे आपल्या हिंदू माता बंधू भगिनींच्या अडचणी सोडवण्यासाठी सुरू आहे, यामध्ये आपलंही योगदान आणि सहकार्य असू द्या, पाठिंबा असू द्या.
दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपणास जे योगदान द्यावं वाटतं, जे सहकार्य करावं वाटतं निश्चित करा. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की पाठवा, म्हणजे त्याची रीतसर पावती बनवून आम्हाला ती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. मित्रांनो, शेवटी आपलं सत्कर्मच आपल्या सोबत येणार आहे. मित्रांनो, विधात्याने जर आपल्याला बरंच काही दिलेलं आहे तर थोडंसं आपल्याच हिंदू माता बंधू भगिनींना देण्यास काय हरकत आहे. त्यांना सहानुभूती नकोय, आधार हवाय आणि तो आपण निश्चित द्याल याची खात्री आहे. मित्रांनो, निखिल वागळे हे द्वेष्टे आहेत, मत्सरी आहेत आणि त्याचप्रमाणे हे पाकिटवाले सुद्धा आहेत बरं का. म्हणजे बघा ना, अगोदर उबाठावर उद्धव ठाकरेंवर हे खूप सडकून टीका करायचे की हा खतूड मनाचा माणूस आहे वगैरे 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 वगैरे. पण जसं पाकिट चालू झालं तशी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल निखिल वागळेंच्या तोंडून स्तुती सुमनं यायला लागली. नंतर परत पाकिट बंद झालं आणि पाकिट बंद झाल्यानंतर परत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. असं तर हे प्रत्येक वेळी टीका करतच असतात. ही नाराजी कुठून आली यांची माहिती आहे का, की यांना विधानसभा निवडणुकीमध्ये लीड हवी होती. हे जे निर्लज्ज बनवले आहेत ना, अफीम फरोदे, चुशवंबर चौधरी आणि निक्कू बगडे, या तिघांना असं वाटायला लागलं होतं की आपण जर या मावा आघाडीने जर आपल्याला लेखी पत्र दिलं की बा आमचा प्रचार करा आणि आपण जर प्रचाराला लागलो तर घवघवीत यश वगैरे संपादन होईल. पण असं काही घडणार नाहीये महाराष्ट्रामध्ये, कारण यांच्या ज्या सभा होतात, यांचे जे कार्यक्रम होतात ना, ते छोटे खाली कार्यक्रम असतात. ते कुठेतरी कुठला तरी एक छोटासा हॉल घ्यायचा, तिथे हे 5-25 डोके जमवायचे भरकटलेले, जे स्वतःला अतिविद्वान समजतात, विभ्रांडू समजतात, आणि त्यांच्या पुढे काहीतरी भाषणं करायची, काहीतरी ठोक्या मारायच्या, बंडल सोडायची आणि स्वतःची शेखी मिरवायची. हा या निर्लज्ज बनवाल्यांचा आतापर्यंतचा कार्यक्रम राहिलेला आहे. पण पश्चिम बंगालमध्ये जे घवघवीत यश भारतीय जनता पक्षानं मिळवलं, त्यामुळे यांच्या डोक्यावर कसा परिणाम झालेला आहे हे आता तुम्हाला दाखवतो. निखिल वागळे कदाचित नशेत असावेत किंवा आधीची उतरलेली नसावी, अशीच काहीशी त्यांची अवस्था झालेली आहे की काय, अशी मनामध्ये शंका आल्याशिवाय राहणार नाही तुमच्याही. तेव्हा निक्कू बगडेचा हा फाजील व्हिडिओ नक्की बघा, एंटरटेन व्हाल मित्रांनो, मजा येईल तुम्हाला. बघून घ्या काय अवस्था झाली या माणसाची. गणपत दारूला, ए गणपत पैसेला, ए गणपत कुर्सीला, ए गणपत ये कर, ए गणपत वो कर, गोली मार भेजे में भेजा शोर करता है करता है करता है करता. हसू आलं ना, हसण्यासारखीच गोष्ट आहे मित्रांनो. आता तुम्हाला सुद्धा पटलं असेल की या निक्कू बगडेच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, याच्या अंगात ताप भरलाय की काय असं सुद्धा कुठेतरी वाटायला लागलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की अत्यंत बेताल वागायला यांनी सुरुवात केलेली आहे. खरं तर यांना जिथून जिथून हाकलूनच देण्यात आलेलं आहे. आजवर मराठी वृत्तवाहिनीमधून सुद्धा यांना हाकलून देण्यात आलेलं, तेव्हापासून हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि काहीतरी कारण शोधायचं, लाईमलाईटमध्ये राहायचं, प्रसिद्धी मिळवायची अशी यांची हाव आहे. हा हावरटपणा आहे यांचा. यामुळे कुठल्याही गोष्टीवर आपण तोंड उघडलंच पाहिजे असा यांचा अट्टाहास असतो. असे बरेच जण आहेत, ज्यामध्ये मनोज जरांगे सुद्धा आहे, भोंगा पण आहे, हा बगळे आहे, अफीम फरोदे आहे, त्यानंतर हा चुशवंबर चौधरी आहे. ही असली लोक ही केवळ मी किती महान, मी किती ग्रेट हे दाखवण्याचा सतत प्रयत्न करत असतात. मात्र यांचा हा मूर्खपणा आणि ह्यांचा हा वेडसरपणा सातत्याने जगासमोर येत असतो. आणि असाच एक मूर्ख आहे जो स्वतःला अतिविद्वान समजतो, अति हुशार समजतो आणि इलॉजिकल बोलत असतो. खरं तर या लोकांना फालतू पुरस्कारांची, विकल्या जाणाऱ्या पुरस्कारांची अपेक्षा असते आणि म्हणून हे असली बडबड समाजामध्ये करत असतात. अशीच बडबड करणारा यांच्याच मांदियाळीतला एक लिब्रांडू आहे, जो कोणे एकेकाळी एका वृत्तवाहिनीमधला सर्वेसर्वा होता. मात्र त्याच्या टीव्हीवर लाथ मारून त्याला तिथून हाकलून देण्यात आलं. त्याचं कारण असं आहे की हा सतत देशविरोधी वक्तव्य करत आलेला आहे. देशामध्ये कुठलंही एखादं चांगलं काम झालं तर त्यावर हा बरळायला लागतो, ज्याचं नाव आहे रब्बीश कुमार. खरं तर यांचं नाव आहे रवीश कुमार, मात्र यांच्या ज्या हरकती आहेत, यांचं वागणं जे आहे त्याप्रमाणे यांना रब्बीश म्हणणं हेच योग्य आहे मित्रांनो. आता बघा, एक अत्यंत मूर्खपणाचं वक्तव्य या रब्बीश कुमार यांनी केलेलं आहे. काय होतं ना, आपल्याकडे बघा समृद्धी महामार्ग बनला. समृद्धी महामार्गामुळे आवागमन जे आहे, येणं जाणं, ट्रॅफिक
यावर बराच परिणाम झालेला आहे, बराच फरक पडला आहे. बघा, कोस्टल रोडमुळे सुद्धा फरक पडलेला आहे. आणि असेच काही मोठे मोठे रोड्स, महामार्ग देशभरामध्ये बनत आहेत. त्यातच गंगा एक्सप्रेसवे जो बनला त्यावर या रब्बीश कुमारने टीका केली आणि ही टीका अत्यंत मूर्खपणाची आहे. म्हणजे कधी कधी कळत नाही की 4वी-5वीतली पोरं सुद्धा यांच्यापेक्षा हुशार असतील. तेव्हा आता हा गंगा एक्सप्रेसवेवर काय बोललाय हा माणूस, काय मुक्ताफळ उधळली, एकदा ऐकून घ्या. गंगा एक्सप्रेसवे का नाम आपने सुना होगा. अदानी समूह ने इसे तैयार किया है. हाल ही में प्रधानमंत्री मोदी ने उद्घाटन किया. 11 घंटे का सफर 6 घंटे का रह जाएगा, दावा किया जा रहा है. 5 घंटा पहले पहुंचकर मेरठ से प्रयागराज आप क्या करेंगे, कम से कम आप यह भी बताइए. मूर्खपणाचा कळस काय असतो हे या रब्बीश कुमारच्या वक्तव्यावरून तुम्हाला जाणवलंच असेल मित्रांनो. या माणसाचं म्हणणं असं आहे, या माणसाचा प्रश्न असा आहे की जिथे 11 तास लागायचे प्रवासाला तिथे आता फक्त 6 तासच लागणार आहे. मग उरलेल्या 5 तासात तुम्ही करणार काय हे तरी सांगा. हे असं म्हणणं आहे की बघा ना, आजकाल बैलगाड्या आहेतच की, मग तुम्ही 4 व्हीलर कशामुळे विकत घेत आहात बरं? लँडलाईन आहेत, तुम्ही मोबाईल कशासाठीच घ्यायचा बरं? हे असं काहीसं यांचं बोलणं आहे. हे इलॉजिकल बोलणं आहे. उरलेल्या 5 तासांमध्ये काय करायचा असा प्रश्न या रब्बीश कुमारने विचारला ना, तर याला सांगावंच वाटतं उरलेल्या 5 तासांमध्ये तुमच्यासारख्या मूर्ख प्रश्न विचारणाऱ्यांना ट्रोल केलं जाणार आहे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो की जे लोक जाणार आहेत त्या एक्सप्रेस वे वरून ते नियोजन करतीलच ना. उलट त्यांचे जर 5 तास वाचत आहेत तर ते काहीतरी वेगळं नियोजन करू शकतात. काही पिकनिक स्पॉटवर जाऊ शकतात, रिकाम्या फावल्या वेळेमध्ये ते त्यांचा आनंद मिळवू शकतात, पर्यटन करू शकतात, काही करू शकतात ना. त्याची काळजी या रब्बीश कुमारला का करावीशी वाटली असेल बरं? म्हणजे आपलं सरकार जर एखादं चांगलं कार्य करत आहे तर त्यामध्ये खोडा घालायचा, त्यामध्ये त्रुटी काढायच्या आणि हे कसं पुचकामी कार्य झालेलं आहे हे लोकांना भासवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे ही तीच गँग आहे बघा. ध्रुव राठी, हा रब्बीश कुमार, केजरीवाल गँग, आपल्याकडचे हे पगडे बिगडे सारखे, अफीम फरोदे सारखे लोक, ह्यांचं कार्यच हे. ह्यांनी जन्मच यासाठी घेतलेला आहे, टीका करण्यासाठी. ह्यांना चांगलं काही बघवतच नाही. आणि यांचा सगळ्यात मोठा पुटशूळ काय आहे, मुळव्यात का ठणकतोय, कारण तो एक्सप्रेस वे जो आहे ना तो अंबानी ग्रुपने बनवलेला आहे. हो, त्याच्यामुळे तर ह्यांना जास्त चळफळ होतीये. मात्र जर देश प्रगती करत आहे, जर महामार्ग चांगले बनत आहेत, आवागमन जर चांगलं होत आहे, इन्फ्रा जर मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे, रोजगार निर्मिती होत आहे, तर ह्या असल्या मूर्खासारखी बडबड करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं हेच उचित आहे. मात्र हे लोक काय करतात माहितीये का, हे असले काहीतरी विधानं करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न करतात. अनेक जण असेही आहेत जे यांना आयडल समजतात. मात्र हे आदर्श समजण्या इतके हुशार अजिबातच नाहीत, किंवा यांच्याकडे ती शालीनता, सभ्यता, विनम्रता किंवा बुद्धी तल्लखता अजिबातच नाहीये. हे ह्यांच्या दिवाळखोर बुद्धी वादावरून समजून येतं मित्रांनो. हे पागल झालेले आहेत सगळे. खरं तर आता नरेंद्र मोदी यांच्याकडे एक विनंती करायला हवी की मोदी साहेब, या असल्या वेडसर लोकांसाठी एक चांगलं मोठं राष्ट्रीय वेड्यांचं इस्पितळ उभारा आणि तिथं सगळे हे कोंबा. कारण हा पागलपणा असाच जर वाढत गेला तर ह्यांच्या नादी लागून आणखी असेच वेडे निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, जे आपल्या देशासाठी घातक आहे मित्रांनो. कारण कुठे ना कुठे हे सगळेजण राहुल गांधी प्रमाणेच डीप स्टेटला जोडले गेलेले आहेत. यांचं फंडिंग कुठून येतं हे एकदा चेक करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचं कारण आहे की हे सतत देशविरोधी आणि राज्यविरोधीच बोलत असतात. तेव्हा सरकारने आता या गोष्टींकडे सुद्धा गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे. या बाबतीमध्ये आपलं काय मत आहे कमेंटमध्ये निश्चितपणे कळवा मित्रांनो, कारण आमचा कमेंट बॉक्स तुमच्या मतांचा आदरच करतो. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कमेंट्स करा. जाता जाता परत एकदा विनंती आहे मित्रांनो, सुरुवातीलाच आपण आभार व्यक्त केलेले आहेत सहकार्य करणाऱ्यांचे, योगदान देणाऱ्यांचे. कर्करोगग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांचे औषधोपचार, त्यांच्या नातेवाईकांसाठी केलं गेलेलं अन्नदान, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आलं, आनंद आला, प्रसन्नता आली, आणि हे सगळं श्रेय तुमचं आहे. तुम्ही जे योगदान देता, सहकार्य करताना, त्यामुळे अनेकांच्या जीवनामध्ये बदल घडत आहे मित्रांनो. अनेकांना आधार मिळत आहे. त्यामुळे
हे सत्कर्म आपण असंच पुढे चालू ठेवणार आहोत. आपल्या बळीराजासाठी सुद्धा, शेतकऱ्यासाठी सुद्धा, त्याच्या कुटुंबासाठी सुद्धा आपण मेहनत घेणारच आहोत. त्यांनाही सगळ्या सेवा आपण पुरवतच आहोत. तेव्हा आपणही या सत्कर्मामध्ये योगदान द्यावं, सहकार्य करावं ही विनंती आहे. आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतंय ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे त्याची रीतसर पावती बनवून ती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. मन मोठं करा मित्रांनो. सामाजिक जाणीव आणि जबाबदारी मनात ठेवा. आपल्यामुळे कोणाच्या तरी आयुष्यामध्ये आनंद निर्माण होणार आहे, त्याला सुख लाभणार आहे, त्याची अडचण सुटणार आहे, ही भावना मनामध्ये ठेवून या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, महाप्रपंचला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.